सप्ताहामध्ये गावकरी मंडळीने वेगवेगळे पार्ट घेऊन करून टाकला ना मोक्का राड. काय केलं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगर गौऱ्याला फॉलो करायला मात्र विसरू नका. तर झालं असं की आज झोपायलाच कीर्तन मंडपामध्ये होतो, त्यामुळे जेव्हा भजनी मंडळाने काकडा सुरू केला डायरेक्ट तेव्हा जाग आली. मग काय उचलला आपला बिछाना निघालो डायरेक्ट घरी. पण आज करायची होती सप्त्याची पूर्ण तयारी. मग काय सगळं आवरून निघालो वानर सेनेला घेऊन डायरेक्ट फुलं तोडायला, कारण आपल्याला उद्या महाराजांच्या स्वागतासाठी खूप सारे फुलं लागणार होती. आम्हाला तर वाटलं होतं 120च्या स्पीडने डायरेक्ट 10-20 मिनिटांमध्ये 2 गोण्या फुलं तोडून घेऊ, पण फुलं एवढे बारीक बारीक होते की एक गोणी भरायला डायरेक्ट 4 तास लागली. आणि आता जेव्हा सगळे फुलं तोडून झाले तेव्हा मी वानर सेनेला विचारलं कसं वाटतंय. तर म्हणे भाऊ डायरेक्ट जिरली आमची. म्हणलं चला मग आता घरी. काय एकाच गाडीवरती 7-8 जण येऊन निघालो डायरेक्ट घराच्या दिशेने, कारण घरी गेल्यानंतर अजून महाराजांचं संत भोजनाचं नियोजन पण थोडंफार आपल्याकडेच होतं. काय महाराजांचं भोजन होऊन पूजन वगैरे झालं आणि आता जरा समाप्तीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू होती. त्यात आपली एवढी मोठी वानर सेना सज्ज असल्यावर कशाची कमी भाऊ, कारण आपल्या गावचं विषयच खतरनाक आहे. मग काय डायरेक्ट 120च्या स्पीडनं स्वयंपाकासाठी लागणार जेवढं सामान पाहिजे होतं तेवढं सगळं जमा करून दिलं आणि म्हणलं आता जरा वेळ कथा ऐकू, कारण आज शेवटचा दिवस होता भाऊ. आणि त्यात कथेत हे बाबा इतका आनंद घेत होते ना भाऊ, म्हणलं यांचा तर विषयच खतरनाक. ही कथा एवढी मन लावून ऐकण्याचं कारण म्हणजे तुम्ही फक्त महाराजांचा आवाज ऐका. असं आहे विषय खतरनाक आहे बुडाय. मग काय आता अन्नदात्यांच्या हाताने आरती वगैरे झाली आणि मग आलेल्या सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि इकून तिकून प्रसाद वाटप संपलंच होतं. तिकडे एकदम खतरनाक भजन रंगलं होतं, कारण भजनी मंडळाचं एवढं टॉपचं होतं का डायरेक्ट विषयच खतरनाक आहे. मग तर मी पण 120च्या स्पीडने डायरेक्ट फुगडे खेळायला सुरुवात केली भाऊ. आणि तेवढ्यातच आमच्या गावातील काही नागरिकांनी खतरनाक वेशभूषा धारण करून एक छोटंसं नाटक रंगवलं होतं भाऊ. आता मी तर घेतो या सर्व आनंद सागराचा लाभ. तोपर्यंत तुम्ही अशाच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर गौऱ्याला फॉलो करून टाका. भेटू परत एकदा, तोपर्यंत राम कृष्ण हरी.